कारण कसं असतं ना, जेव्हा माझा हार्ड अर्न मनी मार्केटसोबत खाली येतोय, मी डेफिनेटली पॅनिक होणार आहे. सो आजकाल बरेचसे इन्व्हेस्टमेंट ॲप्स आले आहेत मार्केटमध्ये आणि आय थिंक त्याची खूप क्रेज आहे इन द यंगर जनरेशन. सो व्हॉट इज युअर टेक ऑन दोज ॲप्स? सी ॲप रिस्की आहे का सेफ आहे ह्याच्यापेक्षा ना, म्हणजे मला असं वाटतं महत्त्वाचं काय असेल तर मी जेव्हा इन्व्हेस्ट करतेय त्यावेळेला समबडी शुड हँडहोल्ड, हे महत्वाचं आहे. आज ॲपवरनं इन्व्हेस्ट करताना जनरली लोक काय करतायत की टॉप 5 फंड बघून गुंतवतायत पैसे. मग तो फंड पुढे पण रिटर्न देणार आहे का, पेक्षा तो फंड माझ्यासाठी सुटेबल आहे का, माझं रिस्क ॲपेटाईट ते आहे का, बरोबर. हा प्रश्न कोणीच स्वतःला विचारत नाहीये. आणि बेसिकली ना टीनेज किंवा 30s मधले जे आहेत त्यांना ना यूट्यूब बघून किंवा सोशल मीडियावरच्या अवेअरनेसमुळे मला सगळं माझं करता येईल हा जो काही डोक्यात पॉइंट, तिथे मी म्हणेन की ॲप कुठचं आहे पेक्षा सोबत कोणी हँडहोल्डिंग करायला आहे का, हा प्रश्न पाहिजे. कारण कसं असतं ना, जेव्हा माझा हार्ड अर्न मनी मार्केटसोबत खाली येतोय, मी डेफिनेटली पॅनिक होणार आहे. मग त्यासाठीच ते कन्व्हिक्शन द्यायला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सोबत असायलाच हवा.